शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आलेला आहे काटोल जिल्ह्यामध्ये। आमचे जे इथले शेतकरी आहेत अरविंद सर, नागपूर जिल्ह्यामध्ये अरविंद सरांच्या शेतावर आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या सोबत आहेत दिनेश भाऊ ठाकरे, कृषी मित्र काटोल प्रतिष्ठानचे संचालक आणि पंचकोशीतील शेतकरी, आणि अरविंद सरांचे आमचे बाबूजी सुद्धा आहेत। शेतकरी मित्रांनो, सांगायला आनंद असा होतो की या पंचकोशीतील 100 शेतकरी हे सोनाळ्याला संत्रा पीक पाहणी करता आले होते आणि तिथलं जे पॅटर्न होतं ते आपण या ठिकाणी वापरलेलं आहे। या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना सांगत होतो की मुरुग आणि आंबिया एकाच झाडावर येतो आणि तोही भरपूर प्रमाणात येतो। तर या ठिकाणी ज्या आम्ही यावर्षी प्रॅक्टिसेस केल्या, मुरुग बार हा कुठेही फुटलेला नाही आहे, परंतु या ठिकाणी मुरुग आणि आंबिया हा एकाच झाडावर आहे। बगीचाची कंडिशन अतिशय सुंदर आहे। यावर्षी सगळे इकडे फळगळीचे प्रॉब्लेम आहे। पाऊस सतत सुरू आहे, पाऊस सुरू असल्यामुळे जमीन कंटिन्यू ओली आहे, पण या ठिकाणी एक सिंगल फळही सुद्धा या ठिकाणी आपल्याला गळलेलं दिसत नाही। त्या प्रमाणात मुरुग बार भरपूर प्रमाणात आहे। मुरुग बाराची यावर्षी फुटीचे भरपूर प्रॉब्लेम झाले। तर या ठिकाणी मी आमच्या दिनेश भाऊंना विनंती करतो की तुमचं काय मत आहे याच्यावर। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण 2 वर्षापासून नित्यनियमानं माननीय अरविंदजीची ही बाग दाखवत होतो। जेव्हा आपण पहिल्यांदा आलो त्याचे तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल, तेव्हा कांबे पाटील साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की याची पहिले कटिंग करा। कटिंग केली, त्याच्यानंतर मग आपण डोज केले आणि याही वर्षी आम्ही मेच्या तेव्हा आलो जेव्हा पाऊस पडणं चालू झाला होता, 1-2 मधात पाणी आले। त्यानंतर एकदम सुंदर मल्टीप्लेक्सची त्यांना ड्रिंचिंग ट्रीटमेंट आणि खताचं व्यवस्थापन दिलं। तर एक आज पाहून 2 वर्षामध्ये जे केलेली माननीय बाबूजी यांनी अरविंदजीची मेहनत आहे, कोण्याही शेतकऱ्याला त्याच्या इथं जेव्हा तो शेतात फिरतो आणि हा असा आनंद येतो, हा त्याच्या जीवनातला फार मोठा असतो। आम्हालाही आनंद आला की खरोखर मृगाची फूट अतिशय सुंदर आहे। त्याच्या मृगाची फुटी आता कांबे पाटलांनी सांगितलं आहे ना। आंबियाबद्दल सांगायचं झालं तर जी गळ आंबियाही नाही, इतकी क्वालिटी नाही आंबिया असून सुद्धा। हे असं संत्र आम्ही फक्त सोनाळ्याला पाहिलं होतं, ते आज अरविंदजीच्या बागेत प्रत्येक झाडाला दिसत आहे, झुमकेचे झुपके। तर हे पॅटर्न आपल्या भागात चालू झालं, आपण शेतकऱ्यांना त्याची पूर्ण माहिती दिली आणि त्यामुळं मला खूप आज आनंद होत आहे। मी अभिनंदन करतो अरविंदजीचा आपण घेतलेल्या मेहनतीबद्दल। आपण काय सांगू शकता? नमस्कार शेतकरी बंधूंनो, मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही चरणसिंग ठाकूर, नंतर आपले दिनेशजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये सोनाळ्याला आम्ही गेलो होतो आणि सोनाळ्याचा जो काही पॅटर्न होता तो पॅटर्न पाहिल्यानंतर माझ्या मनात असं आलं की बा आपल्याकडेही एवढं जवळपास 4,500-5,000 संत्र्याची झाडं आहेत, परंतु म्हणजे आम्ही दरवर्षी 10-20 लाखामध्ये खुश राहत होतो। परंतु तिथला तो पॅटर्न पाहून आल्यानंतर यांच्या म्हणजे आपल्या दिनेशजी कांबे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं, त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण ट्रीटमेंट घेतली। दिनेशजी ठाकरे यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे त्यांनी ज्या मल्टीप्लेक्स कंपनीचं आम्हाला औषध सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही वेळोवेळी ड्रिंचिंग असेल, फवारणी असेल, हे सर्व केलं आणि त्यामुळे यावर्षी खरंच आमच्या बगीच्यामध्ये एक अतिशय चांगला प्रयोग आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे आंबियासुद्धा आहे आणि त्याच झाडावर, ज्या झाडावर आंबिया आहे त्या झाडावर मृगसुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहे। आणि त्यामुळे माझी सर्व शेतकरी बंधूंना सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा या संपूर्ण तुमचे दिनेशजी कांबे असतील, दिनेशजी ठाकरे असतील, यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण सुद्धा या संत्रा पिकाबद्दल अधिक माहिती जाणून आपापल्या याच्यामध्ये आपण त्या पद्धतीने त्याचं नियोजन करावं, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो। धन्यवाद सर, धन्यवाद। आणि खरोखर बाबूजीचं कौतुक करण्यासारखं आहे की बाबूजीनं हे सगळ्या गोष्टी फॉलोअप केल्या। आजही त्यांच्या हातात कैची आहेच, वॉटर शूट 87 कंप्लीट झाली, 87 वर्षाचं वय आहे आणि या वयात सुद्धा एवढी एनर्जी आहे की ईश्वर करो आम्हाला यांच्यासारखं शरीर जरी भेटलं तरी आम्हाला भरपूर काही होईल। कारण या वयात एवढी एनर्जी, सगळे वॉटर शूट काटून बगीचा 1 नंबर बनवायचं सगळं श्रेय आम्ही आमच्या बाबूजींना देतो। धन्यवाद। बढिया आहे पण परत ना मी किती नाव